सरस्वती देवी शुद्धां पुण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय सिद्धान्त कौमुदी ज्ञानेशं ज्ञानदेवं च एकनाथं तथैव च तुकारां तथा वन्दे वारकरी परम्परा आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानराजमध्यमां सुधाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा आदिनाथं च वसिष्ठं गोरक्षं वैनिकदागिरुद्ध ज्ञानदेवं च जोगं देवं श्री वरदराजाचार्य द्वारा विरचित लघु सिद्धांत कौमुदीचा विचार करत असताना लघु सिद्धांत कौमुदीमध्ये हलंत पुण्य या प्रकाराचा आपला विचार सुरू आहे. हलंत पुलिंगामध्ये आपण आतापर्यंत राज या शब्दापर्यंत विचार पाहिला. आता त्या पुढील विचार आपण पाहूया. यानंतर शब्द आहेत दोन, एक यजमान आणि दुसरा ब्रह्म. यजमान सुराधन यजमान की ब्रह्म? यजमान. यजमान म्हणजे यज्ञ करणारा हा शब्द. यजमान अर्थ यज्ञ करणारा. यजमान सुख या अवस्थेमध्ये घटप्रकार की संज्ञा लोक स राहतो. आता म्हणजे सुख पुढे आहे. इथे आता कधीही आपण न असल्यानंतर आपला अलंत्यात पूर्व उपधार या सूत्रानं पूर्वाचे काय करायचे? उपधार पुन्हा सर्वनामस्थाने संबंध या सूत्राने कोणाचा उपधा आकाराच्या ठिकाणी दीर्घ काय आहे? यजमान. सो हलंत्या भेव दीर्घात सुद्धीचे प्रथम हल या सूत्रानं सचा लोप होतो. अवशिष्ट सकार नकार. नकाराचा स्वभाव सुद्धा न लोप है ना. न लोप प्रातिपदिक न लोप प्रातिपदिक न लोप प्रातिपदिक या सूत्रानं लोप होतो तेव्हा यजमान अवशिष्ट राहतात. नाही जाईल यजमान. तत्पश्चात यजमान धन येथे प्रथमा आणि द्वितीय या सर्वच ठिकाणी सर्वनामस्थाने च्या संबोध या सूत्राने काय होते? दीर्घ होतो. यजमान यजमान बहुवचन यजमान ठीक है नहीं? प्रथमा यजमान यजमानो यजमानो अनंतर यजमान या ठिकाणी द्वितीयेच्या बहुवचनापासून स्वरादी प्रत्यय पुढे असले तर काय येतं सूत्र?
सांगा इथे याची भोग या सूत्राने कधी बहुवचन असलं तिथं याची भूमिका सोडायचंच नाही. त्याला म्हणून काम हो अथवा काम असो किंवा नसो. हलादी प्रत्यय आले तर सर्वनामस्थान समजलं आणि स्वरादी पुढे आले तर याची भूमिका बस. अशा या अवस्थेत तिथे यजमानची भर संज्ञा झाली. भर संज्ञा झाल्यानंतर एक आपल्याला सूत्र येऊ लागतं अल्लोपन. अल्लोपन हे काय सांगतात? अनचा लोप म्हणजे यजादी सर्वनामस्थान यजादी स्वादी परयोन सस्य सवर्णस्य लोपः. हे रे म्हणजेच आपल्याला त्याचा सरळ अर्थ लक्षात घ्यायचा की संज्ञक है ना यजादी किंवा स्वरादी प्रत्यय पुढे असतील तर अणच्या संज्ञक अणच्या अचा लोप असंच घ्यायचं. काय अर्थ झाला? यजादी आणि स्वरादी यजादी आणि स्वरादी प्रत्यय पुढे असेल तर संज्ञक अणच्या अचा लोप. भसंज्ञा नाही ना त्याचा अर्थ काय झाला? लोप. मग काय झालं? याच्या झाला यजवर अस लोप प्राप्त झाला बरं का. त्याला प्राप्त झाल्या तेव्हा सूत्र येते न संयोगात भवन्तात 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 भवन्तात संयोगात न. आता काय आला पाहता लिहिले वमंत संयोगात अनु आकारस्य लोप न. वमंत संयोगात अनु आकारस्य लोप न. वमंत अर्थात वकारांत व मकारांत वमंत है ना. वकारांत आणि मकारांत संयोगात पुढील अनु अणच्या कोणाचा लोप न हो नकाराचा लोप नाही. पण वकारांत आणि वकारांत संयोग आणि मकारांत संयोगापुढील अणच्या अचा लोप होत नाही. यजवन शब्द आहे यजव दोन संयोग झाला. व्यंजन जवळ येणारा आपण काय बोलतो? संयोग. काय म्हणतात? संयोग. तो यजवन संयोग झाला त्याच्या पुढे कोण आहे? अणच्या आकाराचा काय लोप होत नाही. म्हणजे मकारांत संयोग असेल किंवा वकारांत संयोग असेल त्या पुढील अणच्या अचा लोप करायचा. मग कधी आता इथं त्याचा रूप काय होईल? मग यजवन.
तृतीया काय होईल यजमान यजमान धन व्याम काय झालं यजमान धन व्याम या अवस्थेमध्ये व्यायाम करते पुढे आला स्वादिष्ट सर्वनाम मग इथं कोण दुसरा आला स्वादिष्ट सर्वनाम स्वादिष्ट सर्वनामस्थाने त्या सूत्राला काय होणार काय संज्ञा काय झाली पदसंज्ञा झाली आणि पदसंज्ञा झालेली झाली तर हे सूत्र काय येणार या सूत्रामध्ये चालू झाला तर काय होणार यजवर्धन नंतर यजवर्धी आता सगळ्या जोडून नाही सगळ्या चतुर्थी वचन यजवर्धी चतुर्थी पंचमी सप्तमी संभव झाला आता न चालू होत नाही कारण की आपल्याकडे मग काय होणार हे यजमान संबोधन जसा यजमान शब्द आहे तसा दुसरा आहे ब्रह्म ब्रह्ममध्ये काय मकारांत संयोग आहे म्हणून याच्या याचा लोप होणार ब्रह्मा ब्रह्माणव हा ब्रह्मदेवाचा वाचक आहे ब्रह्मण म्हणजे ब्रह्मदेव त्याचा अर्थ काय पण दुसरा ब्रह्मण शब्द आहे ब्रह्म परमात्मा ब्रह्म आहे ना त्या सांगणारा शब्द तो नपुंसकलिंगी आहे तोही ब्रह्मण आहे तो नपुंसकलिंगात चालणार आणि हा ब्रह्मदेवाचा त्याचा अर्थ आहे ब्रह्मदेव तो पुल्लिंगात चालणार चालवा मग ब्रह्मण हा ना मग तुम्ही काय ब्रह्मण तृतीया ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः चतुर्थी ब्रह्मणः ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः पंचमी ब्रह्मणः ब्रह्मणो ब्रह्मणां षष्ठी ब्रह्मणे ब्रह्मणो ब्रह्मणो सप्तमी हे ब्रह्मण हे ब्रह्माणो हे ब्रह्माणः संबोधन ठीक है अच्छा यानंतर आता आपल्याला काय येतो शब्द आता आला वृत्रहन कोणता वृत्रहन म्हणजे इंद्र वृत्रासुराचा वध करणारा इंद्र कारण वृत्र म्हणजे वृत्रासुर हन म्हणजे मारणारा वृत्रासुराला मारणारा इंद्र त्याचं नाव आहे वृत्रहन तर वृत्रहन शब्द आला वृत्रहनची प्रातिपदिक संज्ञा वगैरे झाली तत्पश्चात वृत्रहन सूर अशी स्थिती झाली वृत्रहन सूर या अवस्थेमध्ये सुघटकुची ही संज्ञा लोप होणारच परंतु सु पुढे आल्यानंतर आता इथे काय झालं की सर्वनामस्थाने कोणतं सूत्र येणार या सूत्राने काय प्राप्त झाले रे
उपदा दीर्घ प्राप्त झाला. त्यामुळे सूत्र येत आहे निषेध करण्यात आलाय. इनहन पुषार्यं शौ इनहन पुषार्यं शौ इनहन पुषार्यं शौ इनहन पुषार्यं शौ इनहन पुषा अच्छा इनहन पुषार्यं शौ 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 इनहन पुषार्यं याला पुषण आणि अग्रहण यांना काय हो शौ शौ. आता या सूत्राचा अर्थ काय पहा. येशाम शावेव उपधायादिर्घो नान्यत्र. बोला. येषां शावे उपधायादिर्घो नान्यत्र. येशाम शावेव उपधायादिर्घो येषां शावे उपधायादिर्घो येशाम शावेव उपधायादिर्घो येषां शावे उपधायादिर्घो नान्यत्र. येशाम म्हणजे कोण कोण. इन अर्थात इन्नंत शब्द. एक कोण इन्नंत शब्द ज्याच्या शेवटी इन आले असेल. दुसरा हन. तिसरा पुषण. इनहन पुषण आणि अर्यम यांना शी शावेव निघाला. शी दिलाय ना शौ सप्तमी मग काय श शी पुढे असेल तरच दीर्घ हो अन्यत्र होऊ नये. लक्षात ठेवा. यांना दीर्घ करायचे ना पुढे केवळ शी पुढे असेल तरच दीर्घ होईल. बाकी ठिकाणी दीर्घ होणार नाही. शी कोणता नपुंसकाच्या बहुवचनाचा शी. तो आला तरच दीर्घ होईल. मग पुढे कोणतेही सर्वनाम स्थान असो काही असो यांना दीर्घ होणार नाही. लक्षात ठेवा. आता इथं कोणता शब्द आला आपला वृत्रहन. काय आला वृत्रहन. वृत्रहन झाला. वृत्रहन झालं सु. आता इथे सांगितलं बस यांना शी पुढे असला तरच दीर्घ होईल. कोणीही पुढे असला तर दीर्घ होणार नाही. मग याला वृत्रहनला दीर्घ प्राप्त नाही. पहिल्यांदा झाला सर्वनाम स्थानाच्या संबोधन प्राप्त. त्याचा निषेध केला. इनहन पुषार्यं शौ. लक्षात आहे. बोला. पण निषेध झाला इनहन पुषार्यं शौ. आता यानंतर पुन्हा त्याला दीर्घ करण्याकरता सूत्र येते शौच 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 इन्नादीनां उपधाया इन्नादीनां उपधाया दीर्घो सम्बुद्धौ सौ दीर्घो सम्बुद्धौ सौ इन्नादीनां उपधाया इन्नादीनां उपधाया इन्नादीनां उपधाया इन्नादीनां उपधाया दीर्घो सम्बुद्धौ सौ दीर्घो सम्बुद्धौ सौ दीर्घो सम्बुद्धौ सौ दीर्घो सम्बुद्धौ सौ सम्बुद्धौ सौ इन्नादीनां उपधाया दीर्घो कधी असम्बुद्धौ सौ. म्हणजे संबुद्धी भिन्न
सो पुढे असल्यानंतर इन इत्यादींच्या उपदेला दीर्घ. आता पहा सरस देऊ. इन इत्यादी म्हणजे एक इन्नंत शब्द. दुसरा अन, उशन, अर्य, मन यांच्या उपधेला दीर्घ हो. कधी समबुद्धी भिन्न सुपुढे. समबुद्धी भिन्न सुपुढे. समबुद्धी भिन्न सुपुढे आला तर यांच्या उपधेला काय होतं? दीर्घ. तर आता समबुद्धी भिन्न सुपुढे आला ना यांच्या मध्ये आपण एकत्र राहावी त्याला काय होणार? दीर्घ. केवळ सुबर का? बाकी आता काही आलं तर दीर्घ होणार नाही. मग काय झालं? परत हान सो सोचा या दीर्घ सुपक्तम या सूत्रानं नचा प्रातिपदिकांच्या सूत्रानं लोप होईल. राहणार काय? नंतर मला आपण इन्नंत शब्द, हन शब्द, ते पुषण शब्द आणि हन शब्द हन घेतल्यावर पाहू. आता एक वचन झालं. द्विवचनामध्ये वृत्र हन धन असं. आता पहा असा एक वृत्र हा वेगळा शब्द हन वेगळा शब्द आहे. दोन मिळून वृत्र हन झालेला आहे. वृत्र म्हणजे वृत्रासुर, हन म्हणजे मारणारा. वृत्र हन म्हणजे वृत्रासुराला मारणार. अशी स्थिती झाली. या स्थितीमध्ये एक आता पुढचं सूत्र येऊ लागलं. हे पहा एकाजुत्तरपदेन एकाजुत्तरपदं यस्य एकाजुत्तरपदं यस्य एकाजुत्तरपदं यस्य एकाजुत्तरपदं यस्य तस्मिन् समासे एकाजुत्तरपदं यः एकाजुत्तरपदं यस्य तस्मिन् समासे पूर्वपदस्तात् निमित्तात् परस्य प्रातिपदिकान्त नु विभक्तिस्थस्य परस्य प्रातिपदिकान्त नु विभक्तिस्थस्य याचा अर्थ काय पहा. एकाच म्हणजे एकाच म्हणजे एक स्वर आला
एक स्वरवाला उत्तर पद आहे ज्या समासाचे तस्मिन् समासात पूर्वपद असतात. पूर्वपदामध्ये स्थित असलेल्या पूर्वपदामध्ये स्थित असलेल्या निमित्तापासून है ना परस्य पुढील कोण प्रातिपदिकाच्या अंतिम असलेल्या नूनच्या व विभक्तीमध्ये स्थित असलेल्या विभक्तीमध्ये स्थित असलेल्या विभक्तीमध्ये स्थित असलेल्या नच्या ठिकाणी विभक्तीमध्ये स्थित असलेल्या नच्या ठिकाणी तत्र पहा वृत्र हे पहा हे दोन जोडून एक समासिक शब्द तयार होतो. मग आपल्याला काय करायचं आहे एक हे दोन पद आहेत ना एक हन आणि एक वृत्र एक स्वरवाला उत्तर पद आहे ज्या समासात पायाचे किती स्वर आहेत हन मध्ये एकच एक स्वरवाला उत्तर पद आहे ज्या समासाची त्या समासात म्हणजे वृत्रहन या समासात पूर्वपदामध्ये स्थित पूर्वपद झालं वृत्र त्याच्यामध्ये स्थित कोण आहे र त्या पूर्वपदामध्ये स्थित असलेल्या निमित्त र स्थित असलेल्या निमित्त झालं र त्यापासून पुढील प्रातिपदिकाच्या अंतिम असलेल्या ते प्रातिपदिक आहे ना त्याच्या अंतिम कोण आहे किंवा नूनचा न किंवा विभक्तीमधला असलेला न इथे पण काय आपला प्रातिपदिकाच्या अंतिम असलेल्या नच्या ठिकाणी इथे काय होण्याच्या ठिकाणी मग काय झालं रे वृत्र हण पुढे वृत्र हण प्रथमा वृत्र हणम वृत्र हणव आता आला वृत्र है धनमस इथे याची भम या सूत्राला भ संज्ञा होईल. भ संज्ञा झाल्यानंतर आता पहिलं सूत्र आपलं हेच येते यानं अच्या लोकचा निषेध होणार नाही का कारण की इथे मकारांत आणि मकारांत असल्यावर असेल तरच निषेध होईल. आता इथे लोक होणार लोक झाला वृत्र न अस झाला वृत्र न अस. आता इथे न पुढे आला मागे आहे तेव्हा सूत्र येते ओ हंतेरणेषु 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 ओ हंतेरणेषु
प्रत्यये नीति नीति 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 प्रत्यये नकारे च परे नकारे च परे नीति नीति प्रत्यये नकारे च परे नीति नीति प्रत्यये नकारे च परे नीति प्रत्यये नकारे च परे नीति नीति प्रत्यये नकारे च परे अंतिरकारस्य कुत्वम् अंतिरकारस्य अंतिरकारस्य कुत्वम् अंतिरकारस्य कुत्वम् अंतिरकारस्य कुत्वम् अंतिरकारस्य कुत्वम् नीत नीत प्रत्यय आणि नकार पुढे असेल कोण ही प्रत्यय प्रत्यय किंवा नकार पुढे असेल तर अंतिर म्हणजे अंच्या घच्या ठिकाणी आणि अंतिर म्हणजे हन धातूच्या हन धातूच आहे ना हन धातूच्या घच्या ठिकाणी कुत्व म्हणजे क वर्गादेश इथे काय झालं तिथे पुढे कोण आहे नकार कोण आहे एक ने प्रत्यय नकार आहे पण हच्या ठिकाणी होणार कुत्व म्हणजे वर्गादेश काय घ आपण मागे बी सुद्धा जेव्हा होण्याच्या रस्त्यामध्ये घेतो ना वा घरी तसं इथे काय होणार ह्याच्या ठिकाणी घ मग काय वृत्त न जोडला तर वृत्त जेव्हा 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 स्वरादी प्रत्यय येतील तेव्हा स्वरूपाला तृतीया वृत्रघ्ना ठीक ना चतुर्थी वृत्र ह भ्याम न जाना लोक प्रातिनिधिक कसं लोक चला मग वृत्र ह भ्याम वृत्र ह भी तृतीया वृत्र ह वृत्र ह भ्याम वृत्र ह चतुर्थी वृत्र ह भ्याम वृत्र ह पंचमी वृत्र दोन रूप वृत्र हणी विभाषण विश्व वृत्र हणी वृत्र धी वृत्र नव वृत्र सु सप्तमी हे वृत्र नव हे वृत्र सु सप्तमी हे वृत्र हणव हे वृत्र हणः संबोधन या प्रकारे तुमच्या वृत्रहण शब्दाचा आज विचार झाला आता येतोय मघवन है की नाही आणि जसा वृत्रहण चालला तसाच पुषण चालला कसा उषा पुषाण 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 पुषणः पुषणा पुषभ्या पुषधी पुषणे पुषभ्या पुषभ्या पुषणा पुषभ्या पुषभ्या पुषणा पुष्णो पुष्णा पुष्णी पुष्णो पुष्णसु हे पुषण हे पुषाणव हे पुषाण झालं त्यानंतर आर्य म्हणून सुद्धा असाच इन नंतर मी उद्या सांगेन आर्यमन कसं झालंय आर्यमा आर्यमानव आर्यमानः प्रथमा आर्यमानव आर्यमानव आर्यमनः द्वितीय आर्यमना आर्यमभ्याम आर्यमभि तृतीय आर्यमने आर्यमभ्याम आर्यमभ्यो चतुर्थी आर्यमनः आर्यमनः आर्यमना पंचमी पंचमी आर्यमनः आर्यमभ्याम आर्यमभ्यो पंचमी आर्यमनः आर्यमनः आर्यमना षष्ठी आर्यमणि आर्यमणि आर्यमनः आर्यमसु सप्तमी हे आर्यमन हे आर्यमानव हे आर्यमानः या प्रकारे आर्यमन शब्दाची सिद्धी झाली तत्पश्चात आता राहिला येते मघवन आणि आपला इनंत शब्द इन जे शेवटी यांचे आहे असे शब्द त्यांच्या विचार म्हणून मी विचार है ना उद्या चलतो विचार हे सगळे शब्द